नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी व्हिडिओच्या टॅलीवैद दिशाई या माझ्या यूट्यूबवर आपले खूप खूप स्वागत करीत आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या मराठी आणि हिंदी व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. तर चला आजच्या सब्जेक्टकडे वळूया. आपण माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा हा स्क्रीन बघत आहे, ज्यामध्ये मी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणजे काय याला आपण मराठीत जाहिरात खर्च म्हणतो. आणि जाहिरात खर्चाचं आपल्याकडे जेव्हा बिल येतं, जर बिल 30,000 च्या वर आहे, कारण ॲडव्हर्टाइजमेंट हे कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं आणि कॉन्ट्रॅक्टच्या टी-डी-एसच्या पेएबलची जी लिमिट आहे ती थ्रेशोल्ड लिमिट आहे अबोव्ह 30,000. म्हणजे एका वर्षात, एका दिवसात किंवा एका महिन्यात जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसचं बिल 30,000 पर्यंत आलं, तर तुम्हाला टी-डी-एस डिडक्ट करायची आवश्यकता नाही आहे. मात्र त्याच्यावरती ₹1 जरी बिल वर आलं, 30,000 ₹1 जरी आलं, तर पूर्ण पैशावर टी-डी-एस 1% किंवा 2% कट होईल. 1% असतं पर्सनल नावाने जर बिल आलं व्यक्तीच्या नावाने, आणि 2% असतं जर कंपनीच्या नावाने बिल आलं, तर तुम्हाला 2% टी-डी-एस हे डिडक्ट करावं लागतं. आणि टी-डी-एस डिडक्ट करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिसिव्हरवर आहे. म्हणजे जो सर्व्हिस रिसिव्हर आहे त्याला पेमेंट करताना टी-डी-एस 2% डिडक्ट करणं आवश्यक आहे. आणि जर त्या व्यक्तीकडे, समोरच्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल, तर तुम्हाला 20% टी-डी-एस कट करावं लागेल. अदरवाईज पेनल्टी आणि इंटरेस्ट सुद्धा तुम्हाला भरावं लागेल. तर आपण थ्रेशोल्ड लिमिट पाहिली आहे की कॉन्ट्रॅक्टवर असतं. कॉन्ट्रॅक्टमध्ये आणखी काय काय येतं, तर कमिशन येतं, ब्रोकरेज येते, असे बरेचसे प्रकार असतात. तर आजच्या व्हिडिओत फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस याबद्दलच आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता इथे बघा मित्रांनो, की आपल्याला जे ॲडव्हर्टाइज आपण देत असतो, तर ॲडव्हर्टाइज आपण का देतो? ॲडव्हर्टाइज देण्यापासून आपल्या व्यवसायाचे फायदे काय आहे, हे मी इथं मेन्शन केलेले आहे. तर बघा, व्यवसायाच्या वाढीसाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस न्यूजपेपरला देत असतो. त्यानंतर प्रॉडक्ट आपले सेलिंग व्हावे, जनतेपर्यंत आपले प्रॉडक्ट पोहोचावे, आपला सेल वाढावा. त्याच्यानंतर फेस्टिवल जर आलं, तर आपण फेस्टिवलमध्ये ज्या ज्या आपल्याला ऑफर द्यायच्या आहे प्रॉडक्टवर, त्या देण्यासाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस न्यूजपेपरला किंवा टीव्हीवर, रेडिओवर किंवा बॅनरच्या थ्रू आपण किंवा माउथ पब्लिसिटीच्या थ्रू आपण ॲडव्हर्टाइज देत असतो. त्याच्यानंतर कशासाठी देतो, की आपल्याकडे काही व्हॅकन्सीज निघालेल्या, आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये रिक्रुटमेंट करायची आहे स्टाफची, तर अशा वेळेस सुद्धा आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसचा खर्च व्यवसायासाठी करत असतो. तर मित्रांनो, हा झाला माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन. आता लगेच आपल्याला वळायचं आहे टॅलीच्या स्क्रीनकडे, कारण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसची एंट्री कशी घ्यायची, त्याची प्रोव्हिजन कशी घ्यायची खर्चाच्या बिलाची, त्यानंतर एक टी-डी-एसची प्रोव्हिजन कशी घ्यायची जर अबोव्ह 30,000 बिल असेल तर, आणि त्यानंतर पार्टीला पेमेंट कसं करायचं. तर चला आपण टॅलीच्या स्क्रीनकडे वळत आहोत. इथे तुम्ही बघत आहे की मी एक माझी कंपनी आधीच क्रिएट करून ठेवलेली आहे, टॅलीवैद दिशाई, आणि हेच नाव माझ्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा आहे, टॅलीवैद दिशाई. तर इथे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, गेटवे ऑफ टॅलीवरून व्हाउचर्समध्ये आपण आलो आणि इथे F7 जर्नल व्हाउचरच्या थ्रू मी इथे F7 ला क्लिक केलं. माऊस पॉइंट मी तुम्हाला दाखवत आहो. आपल्या खर्चाचं नाव आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. तर मला ते ऑल्ट सी इथे असताना मला ऑल्ट सी प्रेस करावं लागेल कीबोर्डवरून. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस नावाचा मी लेजर ओपन केलं. याला मला कसं आहे की इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप लावा लागेल, कारण नॉमिनल अकाउंटच्या थ्रू येणारं हे हेड आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ओके, तर इथे मी दिलं आणि मी पहा 32,500 रुपयाचं बिल घेत आहो, म्हणजे मला 30,000च्या वर घेत असल्यामुळे तुम्हाला टी-डी-एस पण शिकायला मिळेल. तर इथे मी एंटर करतो आणि क्रेडिट कोणाला करू, तर मी ही जी ॲड दिली आहे ना, ती सकाळ पेपर लिमिटेड यांच्याकडे मी ॲड दिली होती. तर सकाळ पेपर लिमिटेड हे कोण आहे माझे, तर ते आहे सन्ड्री क्रेडिटर. तर सन्ड्री क्रेडिटरला मी क्रेडिट करतो आणि इथे माझं जे नॅरेशन होईल, बिंग
recruitment of staff our company bill from सकाळ ॲज पर बिल नंबर किती आहे? बिल नंबर 11 मी इथे सेव्ह करत आहे. तर ही फर्स्ट एंट्री झाली मित्रांनो. तर मी तुम्हाला याचा इफेक्ट दाखवून देतो की ही माझी एंट्री प्रॉफिट अँड लॉसला गेलेली आहे, कारण हा व्यवसायाचा खर्च आहे. इथे बघा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 32,500 आलेला आहे. तर आता 30,000च्या वर हे बिल असल्यामुळं मला TDS कट करणं आवश्यक आहे आणि सकाळ पेपरने कंपनीच्या नावाने बिल दिलं असल्यामुळे मला 2% TDS डिडक्ट करून ठेवायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा पेमेंट देईन ना तेव्हा काय होईल की सकाळ पेपरला तेवढे पैसे कमी जाईल. तर मी ऑल्ट सीने कॅल्क्युलेशन करून घेतो. 32,500 इथे तुम्ही खाली माझा कॅल्क्युलेटर बघत आहे इंटू 2%. तर बघा 650 रुपये आले आहे आणि इथे मला काय करायचं आहे, एक लेजर ओपन करायचं आहे TDSचं. तर माझ्याकडे लेजर नाही आहे. TDS पेएबल ही माझी लायबिलिटी आहे मित्रांनो, कारण मी सर्व्हिस रिसिव्हर आहे आणि TDS कट करून पेमेंट करण्याची गव्हर्नमेंटने माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. जर मी तसं नाही केलं तर मलाच व्याजासहित कधी ना कधी TDS भरावं लागेल आणि त्याचा व्याज पण भरावं लागेल, पेनल्टी प्लस इंटरेस्ट. इथे TDS साठी मी नरेशन देणार, बिंग TDS डिडक्ट ऑन सकाळ बिल नंबर 11 ऑन अमाउंट 32,500 ॲट द रेट काय पर्सेंट? 2% मी TDS कट केलेला आहे. तर असं हे नॅरेशन देऊन द्यायचं. इथे मला इंग्लिश आहे, इंग्लिश. आता ॲट द रेटचं बटन, ॲट द रेट 2%. ओके, चला. तर सकाळ पेपरचं मी तुम्हाला लेजर प्रेस दाखवून देतो. डिस्प्ले, त्यानंतर अकाउंट बुक्स आणि लेजर मध्ये सकाळ पेपर. बघा 32,500 रुपये हे माझं बिल तुम्हाला दिसत आहे 2 एप्रिलला आणि त्याच दिवशी मी TDS कट करून ठेवून दिलं, कारण मला माहित आहे बिल अबो 30,000 आलेलं आहे. आणि इथे बघा 31,850 रुपीज हे काय आहे? क्रेडिट बॅलन्स. मला हे पेड करावे लागतील, म्हणूनच मी 650 रुपये TDS आधीच टाकून ठेवलं, जेणेकरून माझा पेमेंट त्यांना डिडक्ट होऊनच जाईल, TDS डिडक्ट होऊनच जाणार. आता मला तुम्हाला काय करायचं आहे, TDS जे मी घेतलंय त्याचा पण इफेक्ट मी तुम्हाला बॅलन्स शीटला दाखवतो, कारण ती जबाबदारी होती. तर करंट लायबिलिटी म्हणजे लायबिलिटी साइड जी आपण पाहत आहे ना, ही लायबिलिटी साइड. इथे पहा तुम्हाला काय दिसतं, इथे TDS पेएबल आलेला आहे, इथे 650 रुपये. ओके, आणि मला पार्टीला जे पैसे द्यायचे आहे ते इथे सकाळ पेपरच्या नावाने 31,850 रुपये पण तुम्हाला शो होत आहे. आता मला एवढं पेमेंट करायचं आहे, एक सकाळ पेपरला पेमेंट करायचं आहे 31,850 आणि TDS ला पेमेंट करायचं आहे 650 रुपये. तर चला मित्रांनो आपण व्हाउचर्सवर येऊ. इथे आपण F5 पेमेंट, हे बघा इथे टॉप साइडला आपल्याला F5 दिसत आहे. मी इथूनच माउस पॉइंटने क्लिक करतो. बघा माझ्या व्हाउचरचं नाव काय आलंय, पेमेंट व्हाउचर. तर आधी मी काय करतो, सकाळ पेपरला पेमेंट करून देतो. हे पेमेंट 10,000च्या वर असल्यामुळे मला डेफिनेटली बँकेतूनच पेमेंट करायचं आहे. तर 31,850. आता माझ्या बँकेत बॅलन्स आहे का मला माहित नाही, नाही आहे. चला ठीक आहे, मी आता पेमेंट करून देतो, नंतर मी चेक करून घेईन. आता माझा जो आहे हा चेक नंबर आहे 235689 SBIचा, बिंग चेक नंबर सो अँड सो ऑन SBI फॉर पेड सकाळ बिल नंबर 11 फॉर स्टाफ रिक्रुटमेंट, स्टाफ रिक्रुटमेंट. ओके, आता मी याला एक्सेप्ट करत आहो. तुम्ही इथे बघत आहे मित्रांनो, सकाळ पेपर लिमिटेडचं अकाउंट नील झालं. तरी सुद्धा मी तुम्हाला एक वेळा लेजर मध्ये जाऊनच दाखवेल. आता पेमेंट मध्ये आहे तर मी TDSचं पेमेंट पण करून देतो. बघा
₹650 क्रेडिट बॅलन्स आहे. इथे मी 650 घेतलं आणि मला बँकेतूनच पेमेंट करायचं आहे. मी कॅशमधूनही पेमेंट करू शकलो असतो. बिंग याचा चेक नंबर वेगळा होईल. चेक नंबर आता समोरचा 90 चेक नंबर इश्यूड फॉर TDS ऑफ सकाळ. अमाऊंट किती होती? 32,500 @2%. ओके, 2% ने मी TDS कट केलं होतं, बरोबर ₹650. इथे बघा TDSचं लेजर पण नील झालेलं आहे. आता मी पुन्हा तुम्हाला लेजरकडे वळवतो. डिस्प्ले अकाउंट लेजर. इथे मला सकाळ पेपरचं लेजर आधी दाखवायचं आहे. बघा 32,500 आहे. मी लगेच TDS डिडक्शनची एंट्री टाकून दिली. त्याच्यामुळे मला माहित झालं की त्यांचे 31,850 पेड करायचे आहे बाय बँक. मी त्यांना चेक पेमेंट केलेला आहे आणि इथे बघा क्लोजिंग बॅलन्स नील झालेला आहे मित्रांनो. म्हणजे मला आता सकाळ पेपरचं मी पूर्ण ट्रान्झॅक्शन केलेलं असल्यामुळे मला आता सकाळ पेपरचं माझ्याकडे काही बॅलन्स नाही. आता मी तुम्हाला एक TDSचं लेजर पण शो करून देतो. इथे TDSच्या लेजरला आलं. सकाळ पेपरचं मी TDS आधी डिडक्ट केलं होतं आणि मी बँकेत पेमेंट करून दिलं. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की पर मंथ जी 7 तारीख आहे ती TDSच्या पेमेंटची तारीख असते. याचा अर्थ असा की तुम्हाला जर एप्रिलमध्ये कोणाचं बिल आलं आहे ज्याच्यामध्ये TDS तुम्ही कट करणार आहे, तर त्या व्यक्तीचं TDS कट केल्यावर तुम्ही नेक्स्ट मंथला 7 तारखेच्या आत भरायचं आहे मित्रांनो, ना की 7 तारखेनंतर. जर तुम्ही 7 तारखेनंतर तुम्ही TDS पेड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पेनल्टी आणि इंटरेस्ट हे दोन्हीही चार्ज होऊ शकते. जर तुम्हाला मे मध्ये बिल आलं तर तुम्ही जूनच्या 7 तारखेला भराल. जूनमध्ये बिल आलं तर जुलैच्या 7 तारखेला भराल. म्हणजे 7 तारीख ही पर मंथ फिक्स असते TDSची. फक्त तुम्हाला या महिन्याचा जो तुमचा खर्च तुम्ही करता किंवा तुम्ही पेमेंट करता तर विच इज अर्लियर यामधून जे आधी घडलेलं आहे त्याच्या नेक्स्ट मंथला तुम्हाला 7 तारखेला काय करावं लागेल? TDSचं पेमेंट करावं लागेल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट आणि पेनल्टी चार्ज होणार नाही. आणि अशा गोष्टीवर आपल्या ओनरचं खूप लक्ष असतं. त्यामुळे आपल्या ओनरचंही नुकसान होऊ नये आणि आपण आपली जबाबदारी निश्चितपणे पार पाडलीच पाहिजे. कारण अकाउंट नंतर टॅक्सेशन होतं, टॅक्सेशन नंतर ऑडिट होतं आणि कुठे ना कुठे जर तुमच्याकडून ही मिस्टेक झाली तर नंतर ही मिस्टेक खूप महाग पडते मित्रांनो. तुम्हाला याची नोटीस पण येऊ शकते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून. ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवत आहोत. यापुढेही आपण मला असा सपोर्ट करत राहा जेणेकरून मला बूस्ट मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथेच मी संपवतो. थँक्यू. जय हिंद. वंदे मातरम.